नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 हाय जवळ ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्याअगोदर तुमच्यासमोर चार्ट आहे. या चार्टमध्ये 2017मध्ये या कंपनीने आपला ऑल टाईम हाय लावलेला होता आणि आता 2024मध्ये या कंपनीचा शेअर आपल्या ऑल टाईम हाय जवळ गेलेला आहे. म्हणजे गेले 6 वर्षानंतर हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हाय जवळ गेलेला आहे. ही भारतातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स मॉर्टगेज कर्ज कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांचे नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय मुंबई येथे आहे. LIC हाऊसिंग फायनान्स ही एक LICची उपकंपनी आहे. निवासी उद्देशांसाठी घरे किंवा फ्लॅट खरेदी किंवा बांधकामासाठी व्यक्तींना दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपनी विद्यमान सदनिका आणि घरांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या उद्देशासाठी वित्तपुरवठा करते. NBFC विद्यमान मालमत्तेवर व्यवसाय आणि वैयक्तिक गरजांसाठी वित्तपुरवठा देखील करते आणि व्यावसायिकांना क्लिनिक, नर्सिंग होम, डायग्नोस्टिक सेंटर, ऑफिस स्पेस आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्ज देते. निवासी उद्देशासाठी घरे किंवा फ्लॅट्स बांधण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्यासाठी कंपनी खूप प्रसिद्ध आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 43,777 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 9.20 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1.07. या कंपनीचा शेअरचा ROE आहे 16.2. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 8.03 आहे. फायनान्स कंपनी आहे, त्यामुळे कर्ज तर राहणार या कंपनीवर. या कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत. हुडको आहे, आवास फायनान्स आहे, कॅनफिन होम्स आहे, PNB हाऊसिंग आहे, आधार हाऊसिंग आहे. या कंपन्या सिमिलर कंपन्या आहेत. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 795 ही जी लेवल आहे, या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि 2017 साली या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे आणि 2017 नंतर आता 2024मध्ये हा स्टॉक आपल्या या ऑल टाईम हाय जवळ पोचलेला आहे. तर अशा पद्धतीने 1 मंथ टाईम फ्रेमवर या स्टॉकने एक राऊंड तयार केलेला आहे. जर या रजिस्टन्सचा, या ऑल टाईम हायचा जर ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट वरती गेला तर याच्यामध्ये मिळणारे टार्गेट पण खूप मोठे मिळू शकेल. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये हे टार्गेट मिळू शकेल. टार्गेट किती मिळेल मग याच्यामध्ये हे आपण पाहूया. माप घेऊया. त्या मापाच्या सहाय्याने आपल्याला याचं टार्गेट आपल्याला काढता येईल. हे खालचं माप घेतलं आहे राऊंडचं आणि हेच मापन आता आपण वरती ठेवूया. हे माप वरती ठेवल्यानंतर मिळणारं टार्गेट आहे 1,400 रुपये. म्हणजे येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये हा स्टॉक किंवा या शेअरची किंमत दुप्पट होणार आहे. तर अशा पद्धतीने या स्टॉकची किंवा या शेअरचे आपण टार्गेट काढला. जर या लेव्हलचा ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर हा स्टॉक वरती गेला तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये या स्टॉकचं किंवा या शेअरचं टार्गेट असणार आहे 1,400 रुपये टार्गेट असणार आहे. आता आपण 1 वीक टाईम फ्रेम पाहूया. वन वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल, 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी एक राऊंड तयार झालेला आहे
आणि या राऊंडचा ब्रेकआउट देणं आवश्यक आहे. हा ब्रेकआउट दिला तर मिळणारं टार्गेट खूप मोठं मिळू शकेल. आता आपण 1 डे टाईम फ्रेम पाहूया. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जी लेवल आहे या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन रिटेस्ट झालेला आहे. रिटेस्ट करून म्हणजे वन डे टाईम फ्रेमवर रिटेस्ट करून हा वरती जायला पाहिजे. 1 मंथ आणि 1 वीक टाईम फ्रेमला उशीर लागेल, पण वन डे टाईम फ्रेमवर रिटेस्ट झालेला आहे. आता रिटेस्ट करून हा स्टॉक वरती जायला पाहिजे. येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये हा स्टॉक वरती गेला तर मिळणारे टार्गेट खूप मोठं मिळू शकेल. तर आपण LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल आपण पाहिला. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. धन्यवाद.